माझं नाव सागर खंडू कुंभारे, माझी पत्नी आहे भाग्यश्री सागर कुंभारे। आयुक्त तथा प्रशासक काळात यांना गटई कामगाराचा परवाना देण्यात आला होता। त्या अनुषंगाने आम्ही 19 फेब्रुवारी 2026 शिवजयंतीनिमित्त यांचा स्टॉलचा उद्घाटन ठेवला होता। त्या दिवशी उद्घाटनाची तयारी करत असताना वर्षा गिरीधर भानुशाली भाजप नगरसेविका ही त्यांच्या 20-25 माणसांसोबत तिथे आली होती। त्यांनी आम्हाला वादविवाद सुरू केला। वादविवाद मोठ्या प्रमाणात करून तिने आम्हाला जातीवर्ण मला जातीवाचक शब्द वापरून हिणवले। ती बोलू लागली, तुम्ही खालच्या जातीचे चर्मकार लोक इथे घाण करतात, तुम्हाला उपटून फेकते। आणि या संदर्भात त्यांनी शहर अभियंता दीपक खांबीत साहेब यांना देखील बोलवून घेतलं। खांबीत साहेबांनी त्यांना आम्हाला परवाना विचारला। आम्ही परवाना दाखवला। साहेबांनी परवाना वगैरे बघून त्यांना कळवले की सदर स्टॉल हा अधिकृत आहे आणि तुमच्या सोसायटीच्या हद्दीत नसून महानगरपालिकेच्या गटारावर आहे आणि रहदारीला किंवा वाहतुकीला काही अडचण नाही। एवढं बोलून तो तिकडनं निघून गेले। परंतु भानुशाली मॅडम यांनी त्या दिवशी जातीवाचक अपमान तर केलाच, त्याच्यानंतर त्यांनी आमचा स्टॉल उचलण्यासाठी परवाना रद्द करण्यासाठी त्यांनी इतर जे साथीदार होते त्यांच्यासोबत आमची तक्रारी चालू केली महानगरपालिकेला। मला मिळालेल्या माहितीच्या अधिकारातून सर्व समजलं की हे यांनी एक कट रचलेला आहे की आमचे स्टॉल तिकडं त्यांना पाहिजे नसून आम्हाला बेरोजगार करायचे होते। एक जातीचा ह्याच्यावरनं किंवा त्यांचे जो पण त्यांचा द्वेष होता आमच्यावर तो त्यांना राग काढायचा होता। शेवटी आता आमचे परवाने देखील त्यांच्या म्हणण्यानुसार रद्द झालेले आहे। आता आम्हाला न्याय पाहिजे। आम्ही पोलीस चौकीला न्यायासाठी गेलो असता आमची फिर्याद झालेली आहे, साक्षीदारांचे जबाब झालेले आहेत, तरी पोलीस प्रशासन आमची दखल घेत नसून आम्हाला उडवाउडीची उत्तरे देत आहेत आणि आमची ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी पूर्ण करत नसून त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही आहेत। आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही आम्ही इकडंच ठिय्या आंदोलन चालू ठेवू। 12 तारखेपासून आम्ही ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे। ठिय्या आंदोलनादरम्यान माझ्या मुलाची तब्येत आणि माझी तब्येत बिघडली होती। मी तसं पोलीस चौकीलाही कळवलं आहे। याच्या दरम्यान आमच्या जीवाला काही बरे वाईट झाले, त्यास सर्वस्व पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि वर्षा भानुशाली व तिचे सहकारी हेच जबाबदार असतील। आम्हाला न्याय मिळवून द्या, आमची ही सर्वांना विनंती आहे। जय महाराष्ट्र, मी रेश्मा तपासे। आता मगाशी तुम्ही जो व्हिडिओ पाहिला, बाजूलाच आंदोलन चाललेलं आहे फेरीवाल्यांचं आणि आता इथे ठिय्या आंदोलन चाललेलं आहे। विषय कसा आहे माहीत आहे का, हे जे भाजपचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्या डोक्यात एक हवा गेलेली आहे की आम्ही काही करू शकतो, एक तर भाषावाद करू शकतो, जातीवाद करू शकतो। या दोन गोष्टींशिवाय त्यांच्याकडे करण्यासारखं दुसरं कोणतंच काम नाही आहे। आता मगाशी तुम्ही तिकडे बघितलं जे आमरण उपोषण चाललेलं आहे, तिकडे फक्त भाषावादच्या आधारे त्या तिकडच्या नगरसेविकेचा इगो हर्ट झाला आणि त्यांनी सगळ्या फेरीवाल्यांचे धंदे काढले। आता हा विषय जो आहे ना, हा आहे चर्मकारांचा स्टॉल जो महानगरपालिकेच्या परवानगीने तिथे लागलेला होता। ज्या जागेवर लागला महानगरपालिकेची परवानगी होती आणि माननीय दीपक खांबीत हे महानगरपालिकेचे छोटे अधिकारी नाही आहेत, ते शहर अभियंता आहेत आणि त्यांनी स्वतः येऊन या जागेची पडताळणी करून हा स्टॉल मंजूर केलेला होता। असं असताना जे चर्मकार समाजाचे जे आहेत सागर यांच्या वाईफच्या नावाने हा स्टॉल मंजूर झालेला होता। आता हा स्टॉल तुम्ही जागा लक्षात घ्या, ज्या जागेत हा स्टॉल मंजूर झाला तिथे अवतीभवती संपूर्णपणे गुजराती मारवाडी लोक राहतात आणि त्या जागेमध्ये हा स्टॉल मंजूर झाला। तर झालं आहे काय माहिती आहे का, वर्षा भानुशालीला चर्मकार स्टॉल तिथे नको आहे आणि तिने जातीवाचक शिवीगाळ केली। शिवजयंतीच्या दिवशी या स्टॉलचं उद्घाटन झालं। तिने सागरला जातीवाचक शिवीगाळ केली की तुम्ही चर्मकार समाजाचे आहात, तुम्ही खालच्या जातीचे आहात आणि ते घाण करणार म्हणून तुमचं हे स्टॉल नको आहे इथे।
एका नगरसेविकेच्या डोक्यात एवढी हवा गेलेली आहे, एका संवैधानिक पदावरती जेव्हा बसते, जेव्हा निवडून येते, त्यावेळेला तिला ही गोष्ट विसरते जी आपल्या भारतीय राज्यघटनेत लिहिलेली आहे की आपला हा देश हा सार्वभौम आहे, हा धर्मनिरपेक्ष या शब्दावरती चालणारा हा देश आहे. आणि असं असताना तुम्ही जेव्हा निवडून येता तेव्हा तुम्हाला खालची जात दिसते. म्हणजे आता गोष्ट अशी आली आहे की मागच्या टॉक शोमध्ये सुद्धा हा विषय निघाला होता की तुम्ही जे बाहेरून येणारे जे आहेत, तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये येता, आमच्या मुंबई ठाण्यासारख्या शहरामध्ये येता, तुम्ही आमच्या मीरा भाईंदरमध्ये येता, इथे तुम्ही स्थानिक होता, इथे राहता आणि इथे राहिल्याच्या नंतर तुम्ही आम्हालाच इथे रोजगार करायला बंदी कशी काय आणू शकता? म्हणजे आमच्या इथेच तुम्ही राहायला येणार, इथे तुमचा उदरनिर्वाह करणार आणि असं असताना तुम्ही आमच्याच महाराष्ट्रामध्ये आम्हालाच तुम्ही इथे उदरनिर्वाह करायला बंदी कशी काय आणू शकता? हा विषय वर्षा भानुशालीने लक्षात ठेवावा. हा खूप पुढेपर्यंत जाईल. आणि DCP राहुल चव्हाण यांना कळकळीची विनंती आहे, शिवजयंतीपासून हा ॲट्रॉसिटीचा विषय पेंडिंग आहे आणि इकडचे जे PI आहेत त्यांनी आत्तापर्यंत सगळे साक्ष झालेली आहे, सगळे फिर्याद नोंदवलेली असतानासुद्धा नगरसेविका वर्षा भानुशाली हिच्यावरती गुन्हा नोंद केलेला नाही ॲट्रॉसिटीचा. खरं तर तिचं नगरसेवक पद तात्काळ रद्द व्हायला पाहिजे, तिला 6 वर्ष इलेक्शन लढता यायला नाही पाहिजे. ही सगळी प्रोव्हिजन त्या सेक्शनमध्ये आहेत. पण पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका हे कुठेतरी सत्ताधाऱ्यांना घाबरत आहे आणि म्हणून ही कारवाई होत नाही. DCP राहुल चव्हाण असतील किंवा CP निकेत कौशिक यांना कळकळीची विनंती आहे की ही कारवाई लवकरात लवकर करावी. आणि जरी कारवाई झाली नाही, रेश्मा तपासे पूर्ण अधिकाराने आणि होशमध्ये एक गोष्ट सांगू इच्छिते, जर ह्या गुन्ह्यामध्ये जर चालढकल करण्यात आली आणि हा जर गुन्हा नोंद नाही झाला तर जे अधिकारी जबाबदार असतील, जे पोलीस अधिकारी जे गुन्हा नोंद करायला टाळाटाळ करतात, त्यांच्यावरती कामात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावरती सुद्धा निलंबनाची कारवाई होऊ शकते. आणि मी हा विषय घेऊन पुढेपर्यंत जाणार. तेव्हा या विषयाची नोंद घ्या. आणि DCP राहुल चव्हाण यांना कळकळीची विनंती आहे की सागरला न्याय मिळाला पाहिजे. कुणालाही या भारत देशामध्ये अधिकार नाही आहे की कोणाची जात काढण्याचा. आणि जर तुम्हाला असं वाटतं आहे की एका चर्मकाराच्या स्टॉलमुळे ते घाण होते, तर आपलं बस्तान उचला आणि तुमच्या राज्यात परत जावा. इथे आमच्या महाराष्ट्रात राहण्याची गरज नाही आहे. समजलं? तुमची राज्य एवढी जर सुरक्षित आहे, तुमची राज्य एवढी जर स्वच्छ आहेत, तर आपल्या राज्यात तुम्ही परत जायचं. आमच्या मीरा भाईंदर असेल, मीरा भाईंदर ठाणे, मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्र, इथे तुम्ही येण्याची गरज नाही आहे आणि इथे आम्हाला कायदा सांगायची सुद्धा गरज नाही आहे. एवढं बोलून थांबते. या गोष्टीची दखल घ्यावी. भाजप असंही माझ्या रडारवरती आलेले आहेत. तेव्हा जरा जपून, नरेंद्र मेहताजी जरा जपून तुमच्या नगरसेवकांना सांगा, जरा स्वतःचा इगो आहे ना तो जरा साईडला ठेवा. तेव्हा धन्यवाद. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.